टेररिझम कुठल्याही देशात जगामध्ये फावतो आणि फैलावतो जेव्हा लोकल पॉप्युलेशन त्यांना सपोर्ट करतं. देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही. देशप्रेमचे क्लासेस चालत नाही. Army is such a beautiful place where religion is not a barrier. Territorial Army, it's called the third layer of country's defense. Separation is a part of our life. But आमचं पेन कधी स्टार्ट होतं जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस नंतर आणि सांगतात माझं ट्रंक काढ. नमस्कार. स्वरंग मराठीच्या नव्या कोऱ्या आणि फ्रेश एपिसोडमध्ये अर्थात पॉडकास्टवाले पॉपकॉर्नमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा हा पॉडकास्ट थोडा सिरियस होणार आहे आणि इमोशनलही. शत्रूच्या शरीरात गोळी मारून होल करणारे हात आता गोल्फचे 18 होल्स दिवसाला खेळतात. नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई, जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे, मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे, तेव्हा ती काय रिॲक्ट करेल? भारत माता की जय. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला झेंडावंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का? आपलं देशप्रेम तेवढ्यापुरतंच मर्यादित? एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो? सैनिकाची बायको, मुलं, परिवार, बहीण भावंड त्याच्या आठवणीत किती झुरत असतील. आत्ताच सिरियस होऊ नका. आजचे आपले गेस्ट हा पॉडकास्ट सिरियस होऊ देणार नाही, हो ना सर? येस. नमस्कार, गुड इव्हनिंग. आपल्यासोबत आणखीन एक गेस्ट आहेत, त्यांचं पण इंट्रोडक्शन झालं पाहिजे. ओके, सो या आहेत मिसेस गिजेल राऊत, नात्यामध्ये माझी वहिनी. ओ एवढं आठवते म्हणजे माझी वहिनी. एनिवेज सर, आमचा जो पॉडकास्ट आहे हा आम्ही सुरू केलाय. आमचं मुळात सॅटेलाइट चॅनल येणार आहे. स्वरंग मराठी या नावाने आम्ही टीव्ही वरती दिसणार आहोत. येत्या काही काळात आम्ही येऊच. पण का नाही आपल्या प्रेक्षकांना आत्तापासूनच थोडीशी मनोरंजनाची मेजवानी द्यायची, म्हणून मग आम्ही कल्पना केली चला काहीतरी युट्यूबवरती येऊन हे असलं काहीतरी देऊया. त्यातला हा पहिला उपक्रम म्हणजे हा पॉडकास्टवाले पॉपकॉर्न. त्यावरती आपलं स्वागत आहे सर. थँक्यू मॅडम. आपलंही थँक्यू. मुळात सांगायचं म्हणजे तुम्ही ब्रिगेडियर आहात, सगळेच तुम्हाला घाबरत असतील, पण आपला पॉडकास्टचा मोड ना सर थोडा हलका फुलका आहे. आम्ही सिरियस सुरुवात केली, आता लाईट करायचं जबाबदारी तुमची आणि मॅडम तुमची. म्हणजे अगदी पॉपकॉर्न सारखा हलका. हो, अगदी पॉपकॉर्न सारखा हलका. तुमच्याबद्दल सर थोडंसं सांगितलं तर बरं होईल. आम्हाला माहिती तुम्ही एनडीए पास आउट आहात, 1971ची लढाई लढलीत, पण थोडंसं अजून सांगा ना तुमच्याबद्दल. थँक्यू. मी ब्रिगेडियर SK अंबिके, स्वरंग टीव्हीचा हार्दिक आभारी आहे, कारण की आपण मला इथे बोलवलं आणि मला आपल्याशी हितगुज करायचा एक फार मोठा चान्स दिला, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आता माझ्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे मी श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल जे शिवाजीनगरमध्ये आहे त्याचा मी माजी विद्यार्थी आहे आणि मी 1963 साली तिथे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा मेरिट स्कॉलर म्हणून दाखल झालो. सांगायची गोष्ट म्हणजे आमचे प्रिन्सिपल लेट श्री NL खानोलकर हे आमचे रोल मॉडेल आहेत. माझे आई वडील ज्यांनी मला वाढवलं, मला शिस्त लावली, ते माझे रोल मॉडेल आहेतच, परंतु श्री NL खानोलकर हे आमचे रोल मॉडेल आहेत. वी यूज्ड टू कॉल हिम फील्ड मार्शल अँड नॉट फील्ड मार्शल ॲज दे कॉल समबडी इन पाकिस्तान टुडे. बट 1963 साली प्रिन्सिपल खानोलकर आम्हाला NDAच्या पासिंग आउट परेडमध्ये घेऊन गेले. डिसेंबरचा महिना होता, थंडी होती, पण आम्ही शाळेतले विद्यार्थी ब्लेझर, टाय, ग्रे फ्लॅनल घालून परेड पाहायला गेलो. NDAची पासिंग आउट परेड पाहिली आणि परेड पाहिल्यावर म्हटलं यही है राईट चॉईस बेबी. मनात आलं की आपण आता आर्मी जॉईन करायची. अँड दॅट वॉज द स्टार्टिंग पॉइंट ऑर इग्निशन टू जॉईन दी आर्मी. तर तुम्ही जॉईन व्हायच्या आधी घरच्यांनी विरोध वगैरे असं काही केलं होतं का? कारण घरच्यांनी मला मोटिवेट केलं, विरोधाचा प्रश्नच नव्हता. फक्त आता मजेत सांगायचं म्हणजे मी जेव्हा NDAला सिलेक्ट झालो, मेरिटमध्ये आलो, तर माझी आत्या माझ्या वडिलांना म्हणाली त्याला कुठे टाकलाय.
तर माझे वडील म्हणाले की तू तुझा मुलगा एनडीए मध्ये दाखल कर. बर. तो जर दाखल झाला तर हा एनडीए सोडून येईल. सर, शाळेच्या विषयावरून आठवलं, तुम्हाला माहिती आहेत का गिझलजी ह्या पण टीचर आहेत आणि तुम्ही ओळखता सरांना आधीपासून, बरोबर ना? हो, ओळखते. म्हणजे माझ्या हस्बंडच्या थ्रू त्यांनी खूप मला सांगितलंय ब्रिगेडियर अंबिके सगळं खोटं बोललेत, त्यांनी काही सांगितलं नाहीये. नाही, त्यांनी सांगितलेलं आहे की सर इज व्हेरी व्हेरी नॉलेजेबल आणि सर मला नेहमी गायडन्स देतात. मी नेहमी सरांना कॉल करतो जेव्हा व्हेरी ट्रू काय गायडन्स पाहिजे. सो आय थिंक वी आर व्हेरी फॉर्च्युनेट टू बी सिटिंग थँक्यू विथ थँक्यू हिम व्हेरी टुडे. मच. थँक्यू मॅडम, म्हणजे सरांनी जसा त्यांच्याबद्दल त्यांचा जीवनपट वगैरे, आता मराठीमधलं जीवनपट आहे, तसं मग तुम्ही तुमचा थोडा माहिती किंवा इंट्रोडक्शन असं आम्हाला सांगा ना. आय एम गिझेल आणि मी यांची वहिनी आहे. अच्छा. हो, ह्यांचा भाऊ माझा फेवरेट आहे, पण त्याच्यापेक्षा मी पण स्वतःची फेवरेट आहे. त्यांचा भाऊ नवरा पण आहे ना तुमचा? हो, नवरा आहे. फेवरेट आहे. चाइल्डहुड लव्हचा प्रकार आहे. बरं. आय थिंक गिझू वॉज इन 10th स्टँडर्ड बर. आणि माझा भाऊ वॉज इन 12th स्टँडर्ड. पण हे तुमचं हे आता हा विषय आलाय म्हणून जमलं कसं काय? पण म्हणजे काय तर झालं असं होतं की माझी आजी सोबत मी राहायची आणि कारण माझे पेरेंट्स अब्रॉड होते आणि आमचं शिक्षण, मी आणि माझी बहीण आम्ही इकडेच होतो, देवलाली मध्ये आम्ही राहायचे. नाशिक. येस. आणि आजी सोबत होतो आम्ही तिकडे आणि आमचं शाळा वगैरे तिकडेच झालेलं. तर एकदा आजींनी मला सकाळी उठून सांगितलं, आज आपण फ्रीज घ्यायला चाललोय. 240 लिटर्सचं फ्रीज आणि इयर होता 1997. तर तुम्ही इमॅजिन करू शकतात की त्या वेळेस 240 लिटर्स वॉज अ बिग डील. तर टेम्पटेशन होतं आम्हाला की वाव, चांगलं फ्रॉस्ट फ्री फ्रीज येणार आहे, कारण त्या काळात वी हॅड द फ्रॉस्टवाला फ्रीजेस. आणि आम्ही आलो, ऑटोवरनं उतरलो आणि मला आज सुद्धा आठवतंय की ऋषी तिकडे होता आणि त्यांनी व्हाईट शर्ट आणि ब्लू जीन्स घातलेला होता आणि एवढं आता मला कळलं का आठवलं. आणि त्यांनी खूप आम्हाला चांगले नॉलेज दिली फ्रीज बद्दल. फक्त फ्रीज बद्दल आणि त्यांनी आम्हाला 5,000 डिस्काउंट सुद्धा दिलेला. दॅट इज लुकिंग ॲट यू गॉट डिस्काउंट. आय गेस, बट देयर इज अ कॅच देयर. देयर इज अ कॅच. ही रेकॉर्डेड बॅक. आजी म्हणाली की चला आपण देवलाली कॅम्पला जाऊ, तिकडे 1-2 दुकानं बघू अँड देन विल टेक अ फायनल कॉल. आम्ही तिकडे गुलजार म्हणून एक दुकान आहे तिकडे गेलो, बट माय ग्रँडमदर वॉज नॉट कन्व्हिन्स्ड. ती परत आली महाराजा कलेक्शनला आणि ऋषी वॉज विक्टोरियस. फ्रीज घेतला आम्ही, मी फ्रीज घ्यायला आली, फ्रीज तो झाला आणि यू वेंट टू डीप फ्रीज. दॅट्स राईट. म्हणजे ते प्रथम तुला पाहिले आणि घडून येते घडले. काही नाही, 5,000च्या डिस्काउंटवर बायको मिळाली. ओ काय हे. जेव्हा फ्रीजची डिलिव्हरी झाली त्यांच्या वडिलांनी सांगितलं ते चुकीचं डिस्काउंट होता, मग आम्ही ते 5,000 भरले वरचे. अरे बापरे. बट दॅट यू शुड नाउ रिकवर, मस्ट रिकवर लॉंग टाइम बॅक. मी ते 100 पट रिकवर केलं विथ इंटरेस्ट. आता ते दुकान सुद्धा माझ्या नावावर आहे, त्याच्या आतले फ्रीज पण माझ्या नावावर आहे. जोक सपाट, मला एक विचारायचं होतं की ज्यावेळेस आर्मीकडून कळलं की आता त्यांचं आर्मी सिलेक्शन झालंय, तुम्ही त्यांचा सगळा प्रवास पाहिला होता सगळा, ती न्यूज आल्यानंतर ऍज अ वुड बी वाईफ म्हणून काय रिॲक्शन होते तुमची? मी खूप आनंदी होती, कारण मला असं वाटलं की त्याचं स्वप्न पूर्ण होतंय आणि मी त्याची भागीदार आहे. इट कुडंट हॅव बीन बेटर फॉर मी. जे त्यांनी कष्ट घेतले होते त्याचा त्याला लाभ मिळत होता आफ्टर बिंग सिलेक्टेड. तर त्याची जी भावना होती खुशीची, ती मला बघून मी सॅटिस्फाईड झाले की आय फेल्ट ॲज इफ आय हॅड अचीव्ड समथिंग. असं पुढचा विचार नव्हता की आता जाणार? अजिबात नाही. ऍक्च्युली आमचं जे कल्चर आहे ना, सो आय थिंक राईट फ्रॉम शिवाजी महाराज टू करंट डे, men who serve in the army, whether they are officers, whether they are jawans,
आय थिंक त्यांनी आपल्याला इतकी सुंदर एक्झाम्पल सेट केले आहेत की त्यांना फॉलो करण्यात आपल्याला खूप प्राईड फील होतं. आणि आपल्यासाठी सगळेच काहीतरी करतात, पण देशासाठी सगळ्यांना ती चान्स नाही भेटत. आणि माझा ऋषी तिकडे चालला आहे ट्रेनिंगसाठी आणि तो स्टार्स लावून उभा राहणार देशासाठी. तर माझ्यासाठी त्याच्यापेक्षा प्राऊड मोमेंट आय डोंट थिंक आय वुड हॅव एव्हर एक्सपिरियन्स. सरांच्या बद्दल मी जेव्हा थोडंसं गुगल केलं, थोडं रिसर्च केली, तेव्हा कळलं की सर ना बहुतेक गोष्टींमध्ये फर्स्ट आहे. त्याचं मूळ काय हे कळलं. सर वॉज द फर्स्ट यंग ऑफिसर कोर्स सिल्वर गनचं त्यांना मिळालं होतं. थँक्यू. त्यानंतर मरून ब्लेझर यू आर द फर्स्ट विनर, राईट? नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये तुम्ही जेव्हा स्पोर्ट्समध्ये नैपुण्य मिळवता तर तुम्हाला ब्लू मिळतो. म्हणजे ऑन द ब्लेझर यू राईट द नेम ऑफ द स्पॉट. आणि त्याच्यावर जर गेलात तर तुम्हाला मरून ब्लेझर मिळतो बाय द अकॅडमी. सो वेन आय वॉज अ कॅडेट, आमच्या अगोदर म्हणजे आय एम 36 NDA, 36 कोर्स अगोदर कुठल्याही व्यक्तीला फिजिकल ट्रेनिंगमध्ये ब्लेझर मिळाला नव्हता. आय वॉज व्हेरी गुड इन जिम्नॅस्टिक्स आणि आय वॉज लकी की जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा आम्ही फिजिकल ट्रेनिंग स्कूल APTC जे हडपसरला आहे, आता त्याला AIPT म्हणतात, तिथे मी नॅशनल जिम्नॅस्ट बरोबर ट्रेनिंग केलेलं आहे. तर व्हेन आय वेंट टू NDA, लोक फ्रंट रोल करायला शिकत होते. आय वॉज ऑलरेडी डुईंग हँडस्प्रिंग अँड सॉमरसॉल्ट. तर त्याचा मला खूप फायदा झाला. आणि जेव्हा मला ब्लेझर मिळाला तेव्हा मॅनेजमेंटकडून खूप ऑपोजिशन होतं की कुणाला अजून मिळाला नाही, कुणी घेतला नाही. तर माझे जे PTO होते, मेजर दर्शन सिंग, ट्रेनिंग ऑफिसर, ते म्हणले याच्या अगोदर कुणी एवढं नैपुण्य नव्हतंच. नोबडी वॉज सो गुड. आय वॉज बेटर दॅन आवर PT इन्स्ट्रक्टर्स. आय एम व्हेरी प्राऊड टू से बिकॉज ऑफ माय बॅकग्राऊंड. अँड आय डिड जिम्नॅस्टिक विथ नॅशनल जिम्नॅस्टिक्स टीम. त्यामुळे मला तो फायदा झाला. आणि मॅटर ऑफ ऑनर अजून सुद्धा मी ब्लेझर घालतो. आणि फर्स्ट ब्लेझर इन द हिस्ट्री ऑफ द अकॅडमी असल्यामुळे एक मानाचं स्थान आहे. आर्मीमध्ये असताना जे चॅलेंजेस पोस्टिंगच्या वेळेसच नाही, इतर वेळेस पण जे जवान बॉर्डरवरती फेस करतात त्याच्यापेक्षा कैक पटीने ते पोस्टिंगवरती असलेल्या त्यांच्या वाईफला फेस करावं लागतं. आणि कैकदा असं होतं की हजबंडचे अवेलेबल नसतात आणि ती बाई एकट्याने सगळं करत असते. कैक वेळेस असं होतं की पोस्टिंगमध्ये, म्हणजे मी जे माझ्या भावाच्या पोस्टिंगला गेलेली आहे तेव्हा मी बघितलंय की तिथे हॉस्पिटल्स अवेलेबल नाही आहेत किंवा खूपच दूर आहेत की जे इझिली ॲक्सेसेबल नाही आहेत. अशा वेळेस हे लोक ज्या पद्धतीने लढतात, ह्या बायका सुद्धा, आय मीन दे आर ऑल्सो हिरो. म्हणजे मी एक इन्सिडेंट असा सांगू इच्छिते की माझा भाचा, म्हणजे हिचा मुलगा, याला नेफ्रॉटिक सिंड्रोम लक्षात आला खूप बालवयामध्ये. म्हणजे जोपर्यंत यांना समजलं की ऍक्च्युली काय भानगड आहे, इट वॉज अ टाइम वेन ही ऍब्सोल्युटली निडेड द बेस्ट केअर. ऍक्च्युली ते काय असतं मला पण नाही माहिती. ते कंडिशन असं असतं की आपल्या ज्या किडनीज आहेत ते आर रिस्पॉन्सिबल फॉर फ्लशिंग आउट द टॉक्सिन्स फ्रॉम युअर बॉडी. तर रुद्रिकच्या कंडिशन मध्ये असं होत होतं, आमचा मुलगा, येस. बट इन हिज कंडिशन दे वर फ्लशिंग आउट द प्रोटीन्स फ्रॉम हिज बॉडी. त्याच्यामुळे काय असायचं, त्याच्या बॉडीमध्ये वॉटर रिटेन्शन स्टार्ट झालं आणि यू नीड ओनली स्टेरॉइड्स विच कॅन कर्ब दॅट कंडिशन. विदाउट स्टेरॉइड्स you can't control that condition. आणि तेव्हा वय काय होतं त्याचं? He was just going to be 4. Very young. He was just, yes. Very young. त्याचा बर्थडे ऑक्टोबर मध्ये असतं and this happened in the month of September. तर his 4th birthday was in the hospital. म्हणून तो काय प्रसंग काय होता? तर असं होतं की मी शाळेत शिकवायची, तो नर्सरी मध्ये होता आणि आय एम ब्लेस्ड दॅट ऑलवेज आय गेट वंडरफुल पीपल. माझी कोऑर्डिनेटर, अँड ही वॉज युजली खूप दुबला पतला मुलगा होता तो, एकदम असं वाटायचं की आई काही देतच नाही खायला. तर अचानक 1-2 महिन्यात तो थोडासा हेल्दी दिसायला लागला ना. आम्हाला वाटलं की वाव. आम्ही तेव्हा अमृतसरला पोस्टेड होतो. आम्हाला वाटलं वाव, पंजाबी एकदम आपला मुलगा एकदम गब्बू गब्बू होत चाललाय. पण माझी जी कोऑर्डिनेटर होती त्यांनी मला एकदा बोलवलं आणि सांगितलं की रुद्रिकला काहीतरी प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. तर मी म्हणाले की नो मॅम, ही इज फाईन.
शी सेड नाही, त्याला प्लीज घेऊन जा, आणि एक खूप चांगलं डॉक्टर आहे, ही इज अ गोल्ड मेडलिस्ट इन फॉर्टिस, गो टू हिम, शो हिम, आणि आय एम शुअर दॅट ही विल बी एबल टू हेल्प यू. आणि शी केप्ट आफ्टर मी, म्हणजे मी त्याला नॉर्मल डॉक्टरकडे घेऊन जायचे, पण जेव्हा मी त्याला तिकडे घेऊन गेले, त्यांनी एक टेस्ट केलं, वे आम्ही प्रोटीन युरिया चेक करतो ब्लड मध्ये आणि युरिन मध्ये. तर डॉक्टरांनी फक्त मला सांगितलं की मॅम तुम्ही त्याचं युरिन टेस्ट करा आधी, आणि त्याचं 3+ येणार. तर आता तुमच्या आणि माझ्यासारख्या लोकांना 3+ काय आहे, पण त्यांनी सांगितलं 3+. तर मी विचारलं डॉक्टर आणि 3+ नाही आलं तर? ते म्हणाले 3+ येणार. दॅट वॉज द कॉन्व्हर्सेशन. आफ्टर दॅट द रिपोर्ट केम, 3+ होतं त्याच्यावरती, प्रोटीन युरिया 3+. त्यांनी आम्हाला सांगितलं की आता आम्ही त्याला नाही ट्रीट करू शकणार, तुम्ही प्लीज त्याला मिलिटरी हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, तिकडे त्याचं प्रॉपर ट्रीटमेंट होणार. आम्ही गेलो आणि आम्ही अगेन वी वर ब्लेस्ड टू गेट अ व्हेरी गुड डॉक्टर. त्यांनी 10-15 दिवस लावले, कारण त्यांनी आम्हाला हे सांगितलं की आता मी तुमच्या मुलाचा ट्रीटमेंट करणार, जर त्याचं जर रॉंग डायग्नोसिस होणार तर तो आयुष्यभर रॉंग औषधं खाणार. कारण हे जे कंडिशन आहे, यू हॅव टू सिमिलर कंडिशन्स, नेफ्रोटिक, नेफ्रायटिक. द conditions, yes, are similar. All the symptoms are similar, however the medication is different. तर त्यांनी टाइम घेतलं, त्याला समजून घेतलं, आणि इवन आज जेव्हा मी ते विचार करते ना, इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू रिमेंबर दोज डेज. त्याची ही वॉज नॉट इवन 4 आणि त्याची बॉडी असं बलून सारखी फुललं होतं. आपण असं त्याला पोक पण केलं ना, तो हिज बॉडी वॉज स्वोलन. आणि आय थिंक दॅट टाइम, जसं दीदीने सांगितलं की बीइंग अ आर्मी वाईफ, I had my husband next to me, but he was shaken. जेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की असं असं आहे, आणि आम्ही यंग पेरेंट्स होतो, वी वर जस्ट अबाउट 27-28. त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाला किडनीचा प्रॉब्लेम आहे. सो दॅट वॉज समथिंग दॅट वॉज नॉट इझी फॉर अस टू accept. But thanks to the doctors of the military hospital, I would really like to thank त्याच्यानंतर जितके आमचे डॉक्टर्स होते, एस्पेशली आमची जनरल माधुरी कनेटकर, and I think it's just because of her guidance that we could overcome his sickness. Military doctors can be trusted with your eyes closed, and we are fortunate to be a part of the armed forces. इंडियन आर्मीच बेस्ट नाही, इंडियन आर्मीचे डॉक्टर पण बेस्ट. Of course. एक तर तुम्ही सीमेवर असताना तुमची वाईफ, तुमच्या भावना, आणि तुला की तुझा हजबंड बॉर्डरवर असताना, ऍज अ वाईफ तू आणि ऍज अ हजबंड तू, हे कसं गणित तुम्ही जुळवून घेता? आता थोडक्यात सांगायचं म्हणजे सेपरेशन इज अ पार्ट ऑफ आवर लाईफ. पोस्टिंग झालं, समजा अमृतसर मधून तुम्ही दुसऱ्या पीस पोस्टिंगला जरी गेलात, तरी तुमची पत्नी, तुमची मुलं तुमच्याबरोबर येऊ शकेल असं होत नाही. कारण की तुमची पोस्टिंग कुठे मध्ये झाली, अकॅडमिक इयरच्या मध्ये झाली, so you have to leave the family behind because the academic year cannot be spoiled. He cannot get admission in new school. So wife has to stay back, husband has to go ahead, and separation is part of life. तेव्हा आई त्या मुलाची मायबाप असते. थोडक्यात म्हणजे अगोदर जॉईंट फॅमिली सिस्टम होती, आता ती जॉईंट फॅमिली सिस्टम संपुष्टात आली आहे. आता न्यूक्लिअर फॅमिली. समजा तुमचे आई वडील, सासू सासरे तुमच्याबरोबर असतील, फार मोठा आधार आहे. पण हल्ली न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे फॅमिलीज आर स्टेईंग सेपरेट. सो इन दॅट केस आई वडिलांच्या ॲब्सेन्समध्ये मायबाप असते, त्यांना सगळं करावं लागतं, शिक्षण, मेडिकल ट्रीटमेंट, बाकी सगळं. अँड आजकाल लेडीज आर व्हेरी गुड, दे आर डुईंग व्हेरी वेल, दे आर फ्लाईंग एअरक्राफ्ट, दे आर डुईंग एव्हरीथिंग. आणि ऑफकोर्स एखाद्या जवानाची पत्नी जर अशिक्षित असेल तर त्यांना तो प्रॉब्लेम येतो. पण मोस्ट ऑफ द जवान्स इव्हन टुडे दे आर हॅव्हिंग जॉईंट फॅमिली सिस्टम. सर त्या केसमध्ये ठीक आहे, पण जसं तुम्ही लढाई
वॉरच्या वेळेस होतात, 1971ला तुम्ही वॉर फील्डवरती होतात, मशीन गन वरती होतात तुम्ही, त्यावेळेस तुमची काय भावना होती? घरी तर फॅमिली आहे, आम्ही म्हणतो चला आमचे सैनिक तिकडे सीमेवर लढतात, आम्ही निश्चिंत झोपतोय. सैनिकांच्या डोक्यात काय चालतं त्यावेळेस घराला घेऊन? इव्हन म्हणजे याच्यात पुढे की ती कनेक्टिव्हिटी कशी असायची घरात? कारण ते आम्हाला काय, आम्ही सगळे 71 साली जेव्हा मी सेकंड लेटर होतो आणि लढाईमध्ये होतो, लेटर वॉज द ओनली माध्यम. घरी पत्र पाठवायचं. आम्ही सगळ्या जवानांना कंपल्सरीली आठवड्यात एक पत्र घरी पाठवायला फोर्स करायचो आणि त्यांचं रजिस्टर मेंटेन करायचो की बाबा तू घरी पत्र पाठवलंय ना. तुमचे वॉर होतात का बायको सोबत? जो कोणी म्हणेल की माझ्या पत्नी बरोबर भांडण होत नाही तो खोटं बोलतो. म्हणजे ते घरातल्या सीमेवरती युद्धाचे वारे काय? नाही, ते युद्ध असतं, पण दॅट इज प्रेमाचं युद्ध असतं. हो, वा वा सर, प्रेमाचं युद्ध असतं. पण तुम्ही ते कसं सॉर्ट आउट कसं करता? आमचा घरी रूल आहे की रात्री 10 वाजेनंतर नो कट्टी. जे काय भांडण करायचं 10 वाजेपर्यंत करा, नंतर 10 वाजेपर्यंत नो कट्टी. पण असं कधी झालंय का की तुम्ही बॉर्डरवर आहात आणि बायकोने फोन केले तन 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 काहीतरी झालंय एकदम? त्यावेळेला फोन नसतो. दोघींकडे शांती असते. टोटल पीस. नाही, असं नाही होतं, कारण आम्हाला माहिती आहे की वी कांट अफोर्ड टू फाईट ओव्हर कॉल्स, आणि कॉलवरती लढाई करण्यात काय मजा आहे. आणि बिसाइड्स दॅट, कमिंग ऑन अ सिरियस नोट, कसं असायचं जेव्हा ते फील्डवर असायचे आणि दे हॅव टाइम रिस्ट्रिक्शन्स, त्यांना फक्त एक सर्टन टाइम लिमिट असायचं की आम्ही इतकी वेळच बोलू शकतो. त्याच्यात पण नेटवर्क प्रॉब्लेम, कनेक्टिव्हिटी खूप पुअर असायचं. तर जे आपल्याला बोलायचं असतं वी हॅव टू थिंक व्हेरी केअरफुली, कारण काय इंटरसेप्ट होऊ शकतो आपलं कॉन्व्हर्सेशन. तर आमची जे काय कॉन्व्हर्सेशन असायची ते फक्त इतकी असायची की तू ठीक आहे, तू ठीक आहे, घरात सगळं ठीक आहे. आणि तितकी कॉन्व्हर्सेशन मध्ये आम्ही सगळं आपला संसार जीवन घ्यायचो. आम्हाला माहितीये की तुम्ही ठीक आहे, त्याला माहितीये आम्ही ठीक आहे, आणि वी नो के अनदर डे हॅज गॉन अँड देयर इज नथिंग बॅड हॅपन्ड. कारण जेव्हा असे न्यूज यायचं आणि आम्ही लांब जाणं ते आहे, यू फील द पेन, बट आमचं पेन कधी स्टार्ट होतं जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस नंतर आणि सांगतात माझा ट्रंक काढ. त्या क्षणापासून आमची ऍक्च्युअल जी एन्झायटी आहे, स्ट्रेस आहे, दुःख आहे, जे आम्ही त्याला पण नाही दाखवू शकतो, कारण वी वॉन्ट आवर हजबंड्स टू बी हॅपी वेर एव्हर ही गोज. ती जी भीती आहे ना, ती मी त्याला कधी नाही दाखवली. ऑल्दो मी खूप घाबरायची, त्याला वाटतं की ही खूप स्ट्रॉंग आहे, ही खूप बोलते, ही खूप मुफट आहे, तिला काय वाटत नाही. पण जेव्हा आपण आपल्या हजबंडचे कपडे टाकतो ट्रंक मध्ये, आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय जिथे काय पण होऊ शकतं त्याच्यासोबत, दॅट फिलिंग इज नॉट गुड. बट यू नो की इफ तो चालला आहे आणि आपल्या देशासाठी चालला आहे आणि त्याच्या जाण्यामध्ये आणि देशाच्या सुरक्षामध्ये काय इम्प्रूव्हमेंट होणार आहे, ही इज कॉन्ट्रीब्युटिंग टू द नेशन. तर तो एक सुंदर फिलिंग आहे. मी एक क्लिअर करू इच्छिते. सो गिजल ही अँग्लो इंडियन आहे. हा पॉडकास्ट ऐकून ना नाही कोणीतरी राज ठाकरे खुश होतील तुझं मराठी ऐकून. बरोबर. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, आम्ही सिव्हिलियन्स म्हणून देशप्रेम, पॅट्रिओटिझम म्हणून जसं बघतो गोष्टींकडे, तसं एक सैनिक म्हणून किंवा आर्मी पर्सन म्हणून, आर्मी वाईफ म्हणून तुम्ही कसे बघता? देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही. देशप्रेमचे क्लासेस चालत नाहीत. देशप्रेम मनातून यावं लागतं, उत्स्फूर्तप्रमाणे यावं लागतं. आणि सगळ्यात देशप्रेमी देश जगामध्ये इस्रायल. इस्रायलपेक्षा देशप्रेमी देश जगात नाही. ऑफकोर्स त्यांच्याकडे पण जयचंद आहेत, त्यांच्याकडे पण तोते आहेत, पण कमी. आपल्याकडे काय आहे, देशभक्त कमी आणि तोते जास्त आणि जयचंद जास्त, जिंगोइझम जास्त आहे आपल्याकडे. आणि इफ यू डोंट लव्ह युअर नेशन यू कॅनॉट स्टे हिअर. दॅट इज माय फिलिंग. तुम्हाला देशाबद्दलच प्रेम नाही, मग तुम्ही इथे राहता कशाला? परंतु आपल्या देशामध्ये देशभक्तीची भावना जर आपण नाही केली तर आपल्याला फार मोठा प्रॉब्लेम होणार आहे.
कारण की जेव्हा युद्ध लागेल, येण काळी परत कधी युद्ध लागलं, वी कॅन फाईट पाकिस्तान, वी कॅन फाईट चायना, वी कॅन फाईट बांगलादेश, वी कॅन फाईट आवर इंटरनल एनिमी. विच द बिगेस्ट वरी टुडे, की आज उद्या युद्ध लागलं. आता हे ऑफ सिंदूर वगैरे होतं, इट वॉज अ व्हेरी शॉर्ट आणि देयर वॉज नो फिजिकल अटॅक, इट वॉज ऑल एंगेजमेंट, व्हेरी सक्सेसफुल, व्हेरी नाईस. परंतु जर फिजिकल युद्ध झालं तर आपल्याला जी देशातली शत्रू आहेत त्यांची फार काळजी घ्यावी लागेल आणि ही सगळ्यात मोठी आपली चिंता पण आहे. तुम्ही इस्रायल म्हणजे म्हणाला सगळ्यात जास्त देशप्रेमी देश आहे असं का म्हणाला? म्हणजे कारण की तुम्ही कुठलाही देश बघा, अमेरिका, दे आर एनिमीज विदिन. इंडियामध्ये खूप भरपूर आहेत, पाकिस्तानमध्ये भरपूर आहेत, सगळीकडे आहेत, इराणमध्ये आहेत. आता इराणमध्ये इस्रायल एवढा सक्सेसफुल अटॅक का करू शकतो? आपल्याला माहिती आहे का, एक इस्रायली लेडी ऑफिसर ती इराणमध्ये 2 वर्ष राहिली. शी पोस्ट ॲज अ मुस्लिम लेडी, मिक्स्ड अराउंड विथ लिडरशिप ऑफ इराण, आणि त्यांनी इराणचे 23 लीडर खतम केलेत. कसे मारलेत? बिकॉज शी गॉट इनसाइड, गॉट द लोकेशन, आणि ड्रोननी त्यांना उडवलंय. तर हा जो देशप्रेमी आहे आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे डोवाल साहेब करतायत, पण सगळे डोबाल नाही आहेत. सर आहेत ना आपल्याकडे पण आधी म्हणजे इतिहासात पाहिलं तर आपल्याकडे पण अशी उदाहरणं आहेत. फक्त आता कन्सर्न आहे आता येणाऱ्या पिढीचा, आताच्या युथचा. आता येणाऱ्या पिढीला जर आपल्याला जर देशभक्तीची भावना मनामध्ये यायची असेल तर अमेरिकेमध्ये जसं कॉन्स्क्रिप्शन आहे, 2 वर्ष कंपल्सरी सेवा आहे, ती नको. प्रत्येक मुलगा मुलगी शाळेमध्ये एनसीसी मध्ये जॉईन झाली पाहिजे आणि त्या मुलांनी किंवा मुलींनी एनसीसी बी सर्टिफिकेट, सी सर्टिफिकेट असे घेतले पाहिजेत. आणि जर तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे असेल तर तुम्हाला एनसीसी मध्ये भाग घेणं जरुरी आहे. सर, आपण आता बघतोच आहे की जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप आहे किंवा आर्मीचे लोक त्यांना जे आपले यंगस्टर्स आहेत त्यांना आव्हान करतात की आर्मी जॉईन करा वगैरे. पण हे जॉईन करताना सी सर्टिफिकेटचं आर्मी किंवा इतर फील्डची त्याचं काय महत्व आहे, त्याचे काय मार्क्स असतात किंवा सी सर्टिफिकेट नेमकं काय आहे? एनसीसी ट्रेनिंग 2 पार्टमध्ये असतं, ज्युनियर डिव्हिजन आणि सिनियर डिव्हिजन. ज्युनियर डिव्हिजन शाळेमध्ये असतं. सर्टिफिकेट पार्ट A1, पार्ट A2, 2 पार्टमध्ये असतं. त्यानंतर जेव्हा आपण कॉलेजमध्ये जातात सिनियर डिव्हिजन, यू गॉट बी सर्टिफिकेट आणि सी सर्टिफिकेट. सी सर्टिफिकेट पास केल्यानंतर आर्मीमध्ये तुम्हाला डायरेक्ट एंट्री आहे. आपल्याला रिटर्न परीक्षा द्यावी लागत नाही, परंतु SSBला जावं लागतं. त्याच्यामध्ये एकच छोटी गोष्ट आहे की सी सर्टिफिकेट पास झालेले विद्यार्थी असतात जे सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डला जातात, त्यांच्यासाठी वेकन्सी फार कमी आहे. कारण की त्याची एंट्री थोडी रिस्ट्रिक्टेड आहे, कारण की एनसीसी मध्ये लोक जॉईनच करत नाहीत. माझा काय म्हणणं आहे, सरकारने असं एक रेझोल्युशन पास करावं, तुम्हाला जर सरकारी जॉब पाहिजे असेल तर आपण एनसीसी मध्ये ज्युनियर डिव्हिजन, सिनियर डिव्हिजन मध्ये थोडं तरी टेन्युअर पास केलं पाहिजे असेल, जेणेकरून तुम्हाला अनुशासन लागेल, शिस्त लागेल आणि तुमच्यामध्ये आर्मी जॉईन करायची भावना होईल. आणि खूप चांगली एंट्री आहे. मला आपल्याला सांगू इच्छितो, माझे एक मित्र, सिनियर मित्र आहेत, ही जॉईंट थ्रू एनसीसी एंट्री. ही वॉज अ कोर कमांडर, लेफ्टनंट जनरल ॲट एमपीची जी राजधानी आहे भोपाळमध्ये, ते कोर कमांडर होते आणि रिटायर झाल्यावर ते छत्तीसगडचे गव्हर्नर पण होते. तो एनसीसी एंट्रीमध्ये लोकांनी खूप चांगलं काम केलंय, खूप वर गेले आहेत. फक्त वेकन्सी कमी आहेत. त्या का कमी आहेत याबद्दल मी सांगू शकत नाही, कारण की ते सरकारचे नियम आहेत. इट्स अ व्हेरी गुड एंट्री आणि पीपल मस्ट जॉईन एनसीसी. महाराष्ट्र इज अ व्हेरी लिडिंग स्टेट ॲज फार एज एनसीसी ट्रेनिंग इज कन्सर्न. त्याच्यानंतर एमपीचा नंबर येतो, बाकीचे स्टेट पण आहेत, पण महाराष्ट्रामध्ये एनसीसी ट्रेनिंग इज व्हेरी वेल कंडक्टेड आणि खूप पॉप्युलर आहे. पण सर, मग आता हे जे विषय आता चाललाय तर याच्यामध्ये आता ज्या सरकारने योजना आणल्या अग्निवीर वगैरे, मग त्या उपयोगी पडू शकतात या सगळ्यासाठी? अग्निवीर योजना जी आहे ती अंमलात येण्याच्या अगोदरच एवढी पॉलिटिसाइज झाली, एवढी त्याच्यावर टीका झाली की ते येण्याच्या अगोदरच जवळजवळ फेल होणार असं लोकांना वाटत होतं. आता मी तुम्हाला सांगू इच्छितो, 1972-73 साली अशीच योजना आर्मीमध्ये प्रचलित होती. त्याला म्हणायचे 7/16 योजना. 7/16 का म्हणायचे की तुम्ही 7 वर्ष नोकरी करा,
तुम्हाला जर प्रमोशन नाही मिळालं तर तुम्ही बाहेर जा. प्रमोशन मिळालं 16 वर्ष नोकरी करा. 16 वर्ष प्रमोशन मिळालं पुढे नोकरी करा 51-52 सालापर्यंत, म्हणजे तुम्ही ज्युनियर कमिशन ऑफिसर होऊ शकतात. ती योजना प्रचलित होती. मग ती योजना नंतर बंद झाली. अग्निवीर योजना ही पण त्याचंच एक अंग आहे. आणि फ्रँकली त्याच्यावर एवढं पॉलिटिक्स झालं की लोक जॉईन करायच्या अगोदरच त्याच्यावर टीका झाली. परंतु टुडे आय कॅन टेल यू विथ ग्रेट कॉन्फिडन्स, अग्निवीर योजना चांगली आहे. तिच्यात मॉडिफिकेशन होणार आहे, मॉडिफिकेशन होत आहे. आज या डेटला जेवढे अग्निवीर भरती होतात त्याच्यापैकी 75% लोकांना ऍब्सॉर्ब करणार आहेत. आम्हाला पण आर्मीमध्ये लोक पाहिजेत ना, आम्हाला फक्त सोडून जाणार नको आहेत. तर अग्निवीरमध्ये 75% लोकांना ऍब्सॉर्ब करणार, 25% जे बाहेर जातील त्यांना PSU, पब्लिक सेक्टर, गव्हर्नमेंट जॉब मध्ये ऍब्सॉर्ब करतील. अशीच पॅरलल योजना आर्मीमध्ये आहे ऑफिसरसाठी. शॉर्ट सर्व्हिस कमिशन, 5 वर्ष नोकरी करा. इफ यू डोंट ऑप्ट, लीव्ह द आर्मी. इफ यू वॉन्ट टू एक्सटेंड वर्क फॉर 10 years, लीव्ह द आर्मी. तुम्हाला जर परमनंट कमिशन हवं असेल परमनंट कमिशन करा. जेव्हा शॉर्ट सर्व्हिस कमिशन इंट्रोड्यूस झालं, रूल्स बदली होत झाले, त्यावेळेला शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसरला रेग्युलर कमिशनसाठी परत इंटरव्ह्यूला जावं लागायचं. आता तो बदल केलाय सरकारने. आता त्याची जरूर नाही. अगोदर फक्त 15% शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसरना रेग्युलर करायचे, आता 80% रेग्युलर होत आहेत. तर सरकार योजनेमध्ये फरक करते. अग्निवीर योजना चांगली योजना आहे, कारण की मुलं 12वी पास होऊन येतात. नॉर्मली जवान 8वी 9वी 10वी पास असतो. आता हे आर्मीचे जे अग्निवीर आहेत दे आर बीइंग यूज व्हेरी युजफुली. अँड आय कॅन टेल यू, माझ्या स्वतःच्या युनिटमध्ये आज 12 ड्रोन्स आहेत. म्हणजे ड्रोन वॉरफेअर आपण एवढी चांगली अंमलात आणलेली आहे की एका युनिटमध्ये जिथे 800-900 जवान असतात 12 ड्रोन आहेत. तर ड्रोन वॉरफेअर इज बिंग टोटली हँडल्ड टुडे इन द युनिट्स बाय अग्निवीर आणि व्हेरी सक्सेसफुल. आता जी दुसरी गोष्ट, काही लोक म्हणतात अग्निवीर सोडल्यानंतर आतंकवादी बनेल. आतंकवादी बनायला फक्त अग्निवीर पाहिजे काय? अग्निवीर आतंकवादी सगळे बनतात, बहुते खूप बनतात. पण अग्निवीरची जी ट्रेनिंग पिरियड आहे 6 महिन्याचा आणि जे ऍक्च्युअल ट्रेनिंग पिरियड आहे आर्मीच्या जवानांसाठीचा, त्याच्यामुळे काही फरक नाही पडत का? कारण तो पण मध्ये क्वेश्चनचा जेव्हा अनाऊन्स केली त्यावेळेस बरोबर आहे, नो प्रॉब्लेम. एकदा स्कीम अंमलात आणल्यानंतर त्याच्यात मॉडिफिकेशन होईल ना. आणि युनिटमध्ये जेव्हा जवान जातो इज डुईंग ऑन द जॉब ट्रेनिंग 24 hours, काहीच प्रॉब्लेम नाही. आता युनिटमध्ये जवान असतात त्यांना काय आम्ही वाऱ्यावर सोडत नाही, त्यांचं ट्रेनिंग काढत चालू असतं, प्रमोशन काढत चालू असतं. ट्रेनिंग इज ऑन गोईंग. टेररिझम कुठल्याही देशात जगामध्ये फावतो आणि फैलावतो जेव्हा लोकल पॉप्युलेशन त्यांना सपोर्ट करतं. आपल्याला मी सांगू इच्छितो, माझ्या 37 वर्षाच्या नोकरीमध्ये माझी 12 वर्ष नोकरी काश्मीरमध्ये आहे आणि काश्मीरमध्ये कुठे व्हॅलीमध्ये आहे. प्रत्येक प्रमोशन मला मिळालं, मी व्हॅलीत पोस्ट झालो. आर्मीमध्ये होतं यू गेट टाइम कास्टेड. सर त्यावरूनच एक विचारायचं आहे की टेरिटोरियल आर्मीचं टीएचं पण आता अग्निवीरचं झालं तर त्याबद्दल पण थोडंसं जरा सांगाल? कारण आम्हाला एवढंच माहिती आहे की फार छान प्रश्न आहे आणि टेरिटोरियल आर्मी बद्दल खूप लोकांना माहित नाही. बहुतेक सर्व्हिंग ऑफिसर्सला पण माहित नसतं. टेरिटोरियल आर्मी इज अ वंडरफुल ऑर्गनायझेशन. इट्स कॉल्ड द 3rd layer ऑफ कंट्रीज डिफेन्स. 3rd टायर. फर्स्ट टायर इज ऑफकोर्स आर्मी, नेव्ही वगैरे. सेकंड टायर इज BSF. 3rd टायर इज टेरिटोरियल आर्मीमध्ये यू कॅन जॉईन टिल द एज ऑफ 42. म्हणजे 42 वर्षाचा व्यक्ती टेरिटोरियल आर्मीमध्ये ऍज अन ऑफिसर जाऊ शकतो. जवान तर अगोदर जातात. त्यांच्या कंडिशन फार उत्तम आहेत. 2 वर्षातून ट्रेनिंग करायचं, त्याला म्हणतात एम्बॉडीमेंट ट्रेनिंग. आणि बाकीचे 10 महिने तुम्ही जिथे सिव्हिलमध्ये नोकरी करता ती करायची. आणि तुमचा त्या सिव्हिलच्या नोकरीवर लीन असतो. म्हणजे तेव्हा जेव्हा तुम्ही 2 वर्ष ट्रेनिंग करायला येतात, 2 महिने ट्रेनिंग करायला येतात, युअर लीन ऑन दॅट जॉब इज देअर. दे कॅनॉट सॅक यू. इट्स अ व्हेरी गुड स्कीम. आणि टीए युनिटमध्ये फक्त 4च ऑफिसर्स असतात जे रेग्युलर असतात आणि सम JCOs आर ऑल्सो रेग्युलर. लाईक सुभेदार रेग्युलर असतात, काही JCO रेग्युलर असतात, बाकी सगळे टीए असतात. अँड दे आर डुईंग वंडरफुल जॉब. आता पुण्यातलं जे टीए बटालियन आहे दे आर डुईंग समवेअर इन व्हॅली, डुईंग वंडरफुल जॉब. मला सांगाल का ते काय आहे साडीवर? हो. सो दिस इज अ ब्रोच आणि ह्याच्यावर जी सिम्बल आहे ती आर्टिलरीची सिम्बल आहे. कारण माझे जे हजबंड आहे
ही इज अन ऑफिसर फ्रॉम दी रेजिमेंट ऑफ आर्टिलरी. तर being his wife, I am privileged to wear this. आणि सरांचेही पण आहे कारण. हो This सरांचं is the lapel of my regiment, बर. which we designed when I was a commanding officer. And again, it's a artillery lapel. We all wear it with pride. रिजू, तू बऱ्याच ठिकाणी पोस्टिंगवर होतीस आणि ऍज अ आर्मी मॅन्स वाईफ किंवा ऑफिसर्स वाईफ तुझ्या काय ड्युटीज असतात इतर ऑफिसर्सच्या लेडीजकडे किंवा जवानांच्या लेडीजच्या? सो कसं असतं ना दीदी, जेव्हा आम्ही लग्न करून ज्या दिवशी युनिटमध्ये येतो, आम्हाला त्या दिवशी जाणवते की माझे हस्बंड ऑफिसर आहे, पण माझ्या अगोदर त्याची काळजी कोण घ्यायचं? तर हे जवान फक्त जवान नाहीये, त्यांचे बडी असतात. बडी तो माणूस असतो जे युद्धात चांगल्या वेळात त्यांचा संग राहतो, आणि एक बडी जे असतो तो त्याचा शॅडो असतो. तर मला हे कळालं की जर बडी मॅरिड आहे, त्याची वाईफ आहे, जसं तो बडी माझ्या हस्बंडची जबाबदारी घेतो, तशी माझी पण जबाबदारी आहे तिची फॅमिली, त्याची फॅमिली. तर जेव्हा मी लग्न करून आले, आमच्याकडे वेलफेअर्स असतात. तर पूर्वी काळी कसं असायचं, जे जवान होते त्यांचे जे वाईफ्स असायचे ते मोस्टली फ्रॉम द विलेज यायचे. तर त्यांना इतकी नाही समजायचं की शहरात येऊन किंवा आपल्या गाव सोडून आपण नवीन जागी जातोय, तिकडे आपण कुठल्या सर्कमस्टान्सेस मध्ये आपण जगतोय, कारण सगळं न्यू असतं ना. आपलं जेवण सेम असतं ना, आपली एन्व्हायरमेंट सेम असते. आपलं घर, कधी कधी असे घर असतात की फक्त 4 भिंत असतात आणि त्याच्यावरती पत्रा असतो. आम्ही अशा घरात पण राहिलो आहे. तर त्या फॅमिलीजला आम्ही कसं मोटिवेट करायचं की तुम्ही पण तुमच्या हस्बंड सोबत राहा, त्यांना सोडून नका जा, त्यांना पण तुमची सपोर्टची गरज आहे. तर आम्ही वेलफेअर ठेवतो, त्यांच्या घरी व्हिजिट करतो, आम्ही त्यांना समजवतो कसे तुम्ही राहायचे, हायजीन, एड्युकेशन, मुलांची एड्युकेशन, त्यांचे मेडिकल रेकॉर्ड्स, हे आम्हाला सगळं माहिती असतं आणि हे सगळं डॉक्युमेंटेड असतं. आणि फक्त ऍज अन आर्मी वाईफ ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये, बट ऍज अ कपल, बोथ हस्बंड अँड वाईफ, आम्ही सोबत ह्याच्यावर काम करतो. मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते. जेव्हा एकदा माझे हस्बंड ऑफिसवरनं आले आणि तो खूप हसत होता, तर मी सांगितलं, अरे काय झालं आज खूप हसतोय? तो म्हणाला की एक जवान आला आणि काहीतरी बोलत होता मला. तर मी म्हंटल अच्छा, परत समजाव. तर मी क्रॉस क्वेश्चन करत होतो त्याला. तो इतकी फेडअप झाला, त्यांनी मला काय सांगून गेलं असेल. म्हटलं काय सांगितलं? साहब आप रहने दो, हम मेम साहब से बात कर लेंगे. तर अशी कनेक्ट असते आमच्यामध्ये. तर आर्मी मध्ये असं असतं की वेलफेअर इज नॉट जस्ट अ नेम, अ टर्म. इट इज समथिंग दॅट वी प्रॅक्टिस ॲज अ फॅमिली. वी फॉलो दिस ट्रेंड ऑफ फॅमिली अवे फ्रॉम होम. आम्ही सगळे त्योहार साजरा करतो. आम्ही लोहडी पण करतो, आम्ही करवा चौथ पण करतो, आम्ही दिवाळी पण करतो, आम्ही होली पण करतो आणि क्रिसमस पण करतो, ईद पण करतो. Army is such a beautiful place where religion is not a barrier. It's something that we do on a daily basis to take care of each other. पण म्हणजे या सगळ्या फॅमिलीज असं बघण्याला हरकत नाही की म्हणजे त्या एका झेंड्याकडे बघून या सगळ्या फॅमिली आपली सगळी सुखदुःख, आपले सगळे फेस्टिवल, हे सगळे एकत्र येतो का याच्यासाठी? त्याची इज्जत राखली जाते का आता? हाच तो मोठा प्रश्न आहे. कारण आता 15 ऑगस्ट आली आहे. अनेकांना 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीतलाही फरक माहित नाहीये. आणि त्या दिवशी दोन्हीच्या दिवशी झेंडावंदन होतं. ते सर म्हणजे काय तो दोन्हीतल्या झेंडावंदनाचा काही फरक आहे का? 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन्ही राष्ट्रीय सणांचं वेगळं वेगळं महात्म्य आहे. 15 ऑगस्टला आपण स्वतंत्र झालो, त्यावेळेला आपला झेंडा वर गेला. आपण झेंडा त्याला म्हणतो ध्वजारोहण, फ्लॅग हॉइस्टिंग. आणि त्यावेळेला 15 ऑगस्टला ब्रिटिश झेंडा, युनियन जॅक खाली आला. तेव्हा 15 ऑगस्टला जेव्हा झेंडावंदन असतं तेव्हा ध्वजारोहण करतात, फ्लॅग वर जातो आणि मग त्याला झेंडावंदन करतात.
26 जानेवारीला, कारण की आपण ऑलरेडी स्वतंत्र झालेलो आहोत. 26 जानेवारीला काय प्रजासत्ताक दिवस आहे, वी बिकेम अ रिपब्लिक ऑफ इंडिया. तर त्या दिवशी फ्लॅग हॉइस्ट होत नाही, झेंडा फडकावला जातो. अनफोल्ड द फ्लॅग, त्या झेंड्यावर बांधलेला असतो आणि फक्त जे चीफ गेस्ट असतात ते दोरी ओढतात, त्याला हेलियाड म्हणतात, दोरी म्हणत नाही हेलियाड म्हणतात. ती हेलियाड ओढायची आणि झेंडा फडकवायचा. हे दोन जे पैलू आहेत बहुतेक लोकांना माहित नाही. 15 ऑगस्टला ध्वजारोहण, 26 जानेवारीला झेंडा फडकवणं, अनफोल्ड द फ्लॅग. दिस इज द डिफरन्स बिटवीन द टू. सर पण नॅशनल या झेंडा वंदनाच्या वेळेस आता हे बऱ्याचदा आता याही काळामध्येच आपण पाहिलं गेलं, 3ही विभागांचे ऑफिसर्स असतात, त्यांचे सॅल्यूटचे प्रकारही तिघांचे वेगळे असतात. ते हा म्हणजे का आम्ही सर्वसामान्य आहोत, आम्हाला फक्त एकाच पद्धतीचा सॅल्यूट माहिती आहे, पण ते वेगळे का, म्हणजे ते जाणवलं म्हणून विचारतो, ते काही आहे का तसं काही? ओके, हे सॅल्यूट जी गोष्ट आहे, इट इज कम फ्रॉम ओल्ड आर्मी. इंग्लिश मध्ये म्हणतात प्रेझेंट आर्म, सलामी शस्त्र. जेव्हा आपण ते वेपन त्याला सलामी शस्त्र करतो, म्हणजे मी तुमचा दोस्त आहे, हे मी तुम्हाला माझं वेपन, माझी रायफल तुम्हाला भेट करतो, म्हणून आपण म्हणतो सलामी शस्त्र किंवा प्रेझेंट आर्म्स. जेव्हा आपल्याकडे हत्यार नसतं तेव्हा यू सल्यूट हिम, आय एम युअर फ्रेंड, आणि ओपन आर्म, माझ्या हातामध्ये काही शस्त्र नाही, काही नाही. तर आर्मीचा ओपन आर्म पाम. नेव्हीचा असा असतो का, कारण की नेव्हीमध्ये शिपवर डेकवर नेहमी काम करत असा हात काळे असतात, तर काळा हाताने कसा सल्यूट करायचा, म्हणून तो असा सल्यूट. दॅट इज द डिफरन्स. आणि एअरफोर्सचा सल्यूट इज जनरली लाईक दी आर्मी ओनली, पण थोडा हात थोडा आत असतो. आपण काय म्हणतो, सल्यूट केला म्हणजे मी तुमचा गुलाम आहे. गुलाम नाहीये, आय एम युअर फ्रेंड, आय एम प्रेझेंटिंग माय वेपन टू यू. जेव्हा माझे शस्त्र असतं, जेव्हा शस्त्र नसतं तेव्हा मी तुम्हाला ओपन आर्म, म्हणजे मी माझ्या हातात काही शस्त्र नाहीये, मी तुमचा दोस्त आहे, पण वी टेक इट सल्यूट ॲज अ गुलामी. दॅट इज नॉट द केस. झेंड्याचाच विषय निघालाय तर सर मला एक विचारायचं आहे की आता कागदी झेंडा घेऊन रस्ते सिग्नलवरती विकणारी मुलं दिसतात आपल्याला, परत काही लहान मुलं, आपले आई वडील लहान मुलांना मस्त ते 3 एक भगवा हिरवा पांढरा पट्ट्याचं ते टी शर्ट मध्ये अशोक चक्र नसतं, तिरंगा नाही म्हणते ना, पण असं घालून सर्रास 15 ऑगस्टला 26 जानेवारीला फिरवतात. डिसरिस्पेक्ट नाहीये का तो झेंड्याचा? ते चुकीचं आहे, पण आता आपण काय करणार. आपल्यामध्ये जेव्हा शिपाई किंवा सोल्जर दिवंगत होतो तर त्याची डेड बॉडी झेंड्यामध्ये लपेटून त्याला आणतो आम्ही, अंत्यविधी करतात ऍज पर इज रिलिजन, बरी और अग्नी देतात. तर आपण त्या ध्वजाला एवढा मान देतो, आणि जर तुम्ही त्या ध्वजाचं जर ते असं डिसरिस्पेक्ट करणार असाल, आता 15 ऑगस्ट नंतर तुमच्या सोसायटीमध्ये कुठे आपण राहतो, 15 ऑगस्ट नंतर सगळे झेंडे इकडे तिकडे पडलेले असतात, त्याला काही कोणी विचारत नाही. ऍक्च्युली झेंड्याचा वापर झाल्यानंतर जेव्हा आपल्याला उपयोगी नसेल तर त्याचा कसा डिस्पोजल करायचं त्याच्यावर इन्स्ट्रक्शन्स आहेत. आंटी गुगलवर जा, गुगलवर सगळे आहेत. थोडक्यात म्हणजे झेंडा आपलं काम झालं, आपल्याला नको असेल तर त्याला अग्नी द्यायचा आणि त्याला पुरायचा. दॅट इज द डिस्पोजल ऑफ नॅशनल फ्लॅग. पण त्याला डिसरिस्पेक्ट करता येत आणि फक्त तुम्ही बॅल्कनी झेंडा लावला, यू डोंट बिकम देशभक्त. म्हणजे ते वंदे मातरमच्या ऐवजी वंदे मातरमच असतं. त्या दिवशी सगळ्यांची देशभक्ती इतकी उफाळून येते आणि नंतर त्याची इतकी अवस्था होते. आपण रिस्पॉन्सिबल आहोत ना, वी हॅव टू डू इट. सरकार काय काय करणार आणि सरकार तुम्हाला कुठे कुठे सांगणार, तर दॅट डिसिप्लिन हॅज टू कम फ्रॉम विदिन. की आपलं जे आपल्याला फ्रीडम मिळालं आहे ते खूप 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 कॉस्टली मिळालं आहे, ॲट अ व्हेरी हाय कॉस्ट. आणि त्या फ्रीडमचा लोन आपण आजही फेडतोय. सम पीपल आर स्टील पेइंग फॉर इट. वी आर स्टील पेइंग फॉर इट. Our men, our families, each day we are losing people from the armed forces who fight very hard to keep us and our country safe. फक्त नारा करून आम्ही नाही बोलू शकतो की आम्ही देशभक्त आहे. आणि देशभक्तच नाही तर बरेचसे लोक कॉम्बॅट, जो तुमचा युनिफॉर्म आहे तो पण घालून आपल्याला फिरताना दिसतात. ट्रॅक पॅन्ट वरती त्याच्यावर ऑर्डर्स आहेत, बट अगेन त्या डिझाईन पॅटर्न मध्ये थोडासा बदल केला की दॅट कॉम्बॅट ड्रेस बिकम्स युअर
ड्रेस डिझायनर. म्हणजे ट्रॅक पॅन्ट वर बघतो Not correct. लोक ते नॉट अलाउड. पण आता ते काय करतात, त्या डिझाईन पॅटर्न थोडा बदल करतात आणि दे आर वेअरिंग इट. अवेअरनेस नाहीये ऍक्च्युली, आणि हो. थोडंफार आपल्या हिंदी मराठी अवेअरनेस ओनली कम्स when you want to be aware. If you don't want to be aware, मग काय चलता है, ऑलवेज फाइंड एक्सक्यूज. चलता है, एक्सक्युजेस. येस येस. चलता है. तरी थोड्याफार प्रमाणात आता हिंदी फिल्म्स मधून किंवा मराठी फिल्म्स मधून, बेसिकली इंडियन फिल्म्स मधून थोडासा अवेअरनेस आर्मी बद्दल वगैरे असं दाखवलं जातंय. म्हणजे रिसेंट फिल्म्स आल्या. सर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला, फिल्म मधून जे आर्मी किंवा डिफेन्स बद्दल रिप्रेझेंटेशन होत आहे? माझं प्रामाणिक मत असं आहे की जर आर्मी लाईफवर जर फक्त फिल्म बनवली, त्याच्यामध्ये सॉन्ग नाही, त्याच्यामध्ये प्रीटी झंटा नाही, त्याच्यामध्ये कुणी डान्स करणार नाही, तर तुमचे पिक्चर चालणार नाही. आय एम बिंग ऑनेस्ट. तर त्याच्यामध्ये मिर्च मसाला पाहिजे, पण तो मिर्च मसाला असा पाहिजे की तो रिअलिस्टिक दिसला पाहिजे. आता मला जेवढं माहिती आहे, हिंदीमध्ये इंडो पाक वॉर, इंडो चायना वॉरवर 25च्या पेक्षा जास्त पिक्चर झालेले आहेत. अगदी हम दोनो पासून, जेव्हा देवानंदचे पिक्चर आहे हम दोनो, ते आता बॉर्डर, कारगिल, उरी, सॅम बहादूर, तर त्याच्यामध्ये रिअलिझम कमी आहे. एक मेजर पिक्चर आहे मेजर साहब, आय मस्ट टेल यू तुम्ही दॅट साहब वॉज अ म्हणत नाही. मेजर सॅड पिक्चर. व्हेरी बॅड. इट वॉज सॅड. म्हणजे त्यांच्या दिग्गज युनिफॉर्म कलाकार आहेत पासून त्याच्यात. तर ज्या तरीकेने त्यांनी डिफेन्सला प्रोजेक्ट केलंय, इट्स सॅड. कारण आपल्याला समजतं की ते फॅक्ट्स अँड फिगर्स नाही आहे तिकडे. ते सगळं बस एक दिखावा. इल्युजन आहे. ग्लॅमरस. दिखावा. आता रिसेंट म्हणजे न्यू एज डिरेक्टर्स काय, म्हणजे जर सॅम बहादूर पाहिला असेल विकी कौशलचा, तर त्यात बऱ्यापैकी दिसले असं मला वाटतं. आता टेक्निकली तुम्हाला जास्त नाही, कळलं. माझं काय म्हणणं आहे, आपण फिल्म प्रोड्युसर आहात, यू मस्ट टेक अ ऍडवाइस फ्रॉम अ सर्व्हिस पर्सन दॅट हे तुमच्या डिसिप्लिन मध्ये, तुमच्या याच्यात बसतं का. रँक उलट्या लावतात, स्टार उलट्या लावतात, तर दिस इज अ रेग्युलेशन फ्रॉम द गव्हर्नमेंट that every film you make on war, it has to be certified by Ministry of Defense, and त्यांना एक ऍडवायझर देतात. पण तुम्ही मालक आहात, तुम्ही पिक्चर प्रोड्युसर आहात, मी ऍडवाइस केला, तुम्ही ऐकला, थँक्यू, मला पिक्चर चालवायचा आहे, मग तुम्ही चालवणार. सो दॅट थिंग इज व्हेरी व्हेरी क्लिअर. सॅम बहादूर पिक्चर जो झाला आहे, उत्तम झाला आहे, कारण की त्याच्यामध्ये जो ऍडवायझर होता आणि जो ऍक्टर होता, त्यांनी सॅम बहादूरचं जेवढं चित्रण केलेलं आहे, आय एम टेलिंग यू बिकॉज आय नो जनरल, I knew Sam Bahadur personally. I have worked with him and I have seen him even after retirement. आणि त्यांना जेव्हा उटीमध्ये he was under house arrest, ते पण मी पाहिलेलं आहे. आणि मग त्यांना जेव्हा सोडलं, ते पण मी पाहिलेलं आहे. आणि his life is a very well portrayed life. त्याची बायोपिक आहे, फार उत्तम झाली आहे. उरी पण चांगलं झालेलं आहे. पण बाकी पिक्चर मध्ये इवन बॉर्डर व्हेरी वेल मेड, 65 वॉर, पण त्याच्यामध्ये सुद्धा थोडं म्हणजे तुम्ही ड्रॅमॅटायझेशन येणार. छोटे डिटेल्स, जसं आता ऍज अ कॉमन पर्सन तुम्ही काय बघणार मूवी मध्ये, आर्मी मूवी, वाव जोश आहे, युनिफॉर्म आहे, किती चांगलं दिसतो, एकदम मसल्स आहे त्या ऑफिसरला, स्मार्ट आहे. आम्ही काय बघतो, त्याचं बॅरेचा धागा निघतय, त्याची बेल्ट सरळ नाहीये, त्याची रँक चुकीची आहे, त्याचे केस लांब आहे, त्याची लाईन एका रेजिमेंटची आहे, बेल्ट दुसऱ्या रेजिमेंटची, आणि त्याची बॅच तिसऱ्या रेजिमेंटची. तर अशा गोष्टी पण असतात. अँड दोज आर हॉरिफाईंग बिकॉज दे आर प्रोजेक्टिंग द इंडियन आर्म फोर्सेस इन अ व्हेरी रॉंग लाईट. पण एक गोष्ट आता तुम्ही म्हणाल, हा मुद्दा एकदम करेक्ट आहे. पण रिसेंटली आता लक्ष फिल्म आलेली फरहान अख्तरची, खूप आधी गेली, त्याला 20 वर्ष झाल्यानंतर परत रिलीज केली होती. त्या दरम्यान त्या फिल्मचं बहुतेक शूट IMA मध्ये, देहरादून IMA केलं होतं, आणि ह्यांनी तिथे गेस्ट व्हिजिट दिली होती. त्यावेळी तिथले जे चीफ होते, त्यांनी फरहान अख्तरला सांगितलं होतं की तुम्हाला काहीतरी सांगायचंय, आणि त्यांनी माईक घेऊन अनाऊन्स केलं की लक्ष फिल्म पाहिल्यानंतर IMA किती लोकांनी जॉईन केली, आणि तिथे असलेल्या क्राऊड पैकी, कॅडेट्स पैकी जवळजवळ 70% लोकांनी हात वर केले होते. तर येस, फिल्म इन्स्पायर करतायत. ऑफकोर्स, नो डाऊट. पण ज्यांनी IMA मध्ये ऍडमिशन घेतलं आणि त्यांना असं वाटलं की मी असं लांब लांब केस घेऊन हिरो सारखी फिरू शकतो, आय थिंक दे वर इन फॉर अ रूड शॉक. कारण ते आधे टकले होऊन बाहेर येतात. नाही, लक्ष मध्ये बऱ्यापैकी कव्हर केल्यात. आणि नेक्स्ट फिल्म पण वेल मेड, बहादूर. या नाही, सम ऑफ देम व्हेरी वेल मेड, नो डाऊट, बट सम ऑफ द व्हेरी बॅडली मेड. आय मीन मेजर साहब, मला एक कुतूहल आहे,
बॉर्डर फिल्म मध्ये जसं तो डाकिया आल्यानंतर संदेशे आए हैं, ते असं जे गाणं सुरू होतं तसं तुम्ही बॉर्डरवर असताना पण असं काहीतरी गाणं व्हायचं का? बॉर्डरवर गाणं म्हणायला वेळ नसतो. नाही सर, मुद्दा बॉर्डरवर आम्ही तिचा प्रश्न चुकला. बाहेर चिठ्ठीची वाट बघणं असतं का? असतं. चिठ्ठ्यांचा वाट. ऑब्विसली मोबाईल वॉज नॉट देअर अँड कम्युनिकेशन रेव्होल्युशन वॉज नॉट देअर. लेटर वॉज द ओनली मीडियम. आणि जुन्या काळी आतली जवानांच्या बाई अशा मॅडम म्हणल्यात अशिक्षित होत्या, तर लेटर कोण लिहायचं? शाळेचे हेडमास्टर. लेटर कोण वाचायचे? हेडमास्टर. अबे इट्स अ फॅक्ट ऑफ लाईफ. इट्स अ फॅक्ट ऑफ लाईफ. अबे यू कांट डिनाय इट. जवान जो बिहारमध्ये युपी मध्ये त्याची मिसेस अनपढ आहेत. तर मला असं वाटतं 15 ऑगस्टच्या दिवशी सोनाराकडनं कान टोचले गेले तर बरं होईल. आपल्या ऑडियन्सला काहीतरी तुमच्याकडून मेसेज जाऊ द्या. मी आपल्या श्रोत्यांना या टीव्ही चॅनलच्या माध्यमाने सांगू इच्छितो की सर्व्हिसेस करिअर इज अ व्हेरी गुड करिअर अँड इफ यू कॅन जॉईन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, इट इज अ व्हेरी गुड लाईफ. इट हॅज गॉट गुड परक्विजिट्स आणि रिटायरमेंट नंतर सुद्धा देश आपली पूर्ण देखभाल करतं. परंतु समजा जर तुम्ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्स जॉईन नाही करू शकला तरी अनुशासनमध्ये राहा, चांगले नागरिक व्हा, कारण की तुम्हाला चांगला मुलगा, चांगला पती आणि चांगला वडील होणं फार महत्वाचं आहे. तर त्या योगाने आपण एक चांगले नागरिक व्हाल आणि त्याच योगायोगाने आपण देशसेवा पण कराल. थँक्यू व्हेरी मच. या नोटवर तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.